विशाल परदेशी, महाराष्ट्र अनलिमिटेड या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. चला जाणून घेऊयात आता या क्षणापर्यंत आपल्या अवतीभोवती नेमकं काय घडलंय. पण त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. मंत्री भुजबळांविरोधात स्वराज्य संघटना आक्रमक. घोटीत भुजबळांच्या हस्ते होणाऱ्या विकास कामाच्या शुभारंभाला विरोध, पोलीस बंदोबस्त तैनात. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. दमानिया भुजबळांच्या घराबाहेर घेणार होत्या पत्रकार परिषद. सर्वपक्षीय आमदार 5 दिवसांच्या लंडन दौऱ्यावरती जाणार. लंडनमध्ये सुशासन आणि सार्वजनिक धोरणांचे धडे गिरवणार. आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक. आज इंदापूर बंदची हाक. पुणे सोलापूर मार्गावर रास्ता रोको. इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात लेझर शोचं आयोजन. लेझर शोसाठी कोल्हापूरच्या 2 पठ्ठ्यांची मेहनत. महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी साताऱ्यात जाऊन उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी जरांगेंना तलवार देऊन त्यांचं स्वागत केलं. तसंच त्यांना कानमंत्र दिला. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की समाजावर अन्याय झाला आहे आणि त्यामुळे मनोज जरांगे आंदोलन करतायत. मेरिटच्या आधारावर लाभ मिळावा असं मला वाटतं. जातीजातीमध्ये कोण तेढ निर्माण करतायत हे शोधून काढा. महाराजांनी कोणालाही अंतर दिलं नाही. जातनिहाय जनगणना करावी आणि आरक्षण द्यावं अशी भूमिका उदयनराजेंनी मांडली. तुम्ही जनगणना करा आणि कोणावरती अन्याय करू नका. सगळ्यांना जे कोण असतील त्यांना तुम्ही आरक्षण द्या. पण आज हे मराठा समाज, मी मराठा म्हणून बोलत नाही, कुठंतरी मला वाटतंय मेरिटवरती आरक्षण दिलं पाहिजे. पुढे बघत मनोज जरांगे पाटील यांची साताऱ्यात जाहीर सभा झाली आणि या सभेत पुन्हा जरांगे पाटलांनी मंत्री भुजबळांवर तोफ डागली. आपण सासऱ्याचं खातो म्हणणारे भुजबळ कोणत्या पाहुण्याकडे राहून जगले हे सगळ्यांना माहिती आहे अशी खरबरीत टीका त्यांनी केली. महाराष्ट्र सदन खाल्लं असा गंभीर आरोपही त्यांनी केला. घटना पायदळी तुडवत असून राज्यात दंगली घडवण्याचा कट सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. आपला फोकस आरक्षणावर ठेवायचा आहे. यांना आपण आता महत्व द्यायचं नाही, कारण ते वयाप्रमाणे आता बराळणार आहेत. त्यांचं वय त्यांना साथ द्यायना. त्यामुळे आता त्यांना महत्व देणं बंद. आपण त्यांना मोठं मानत होतो. जाहीर सांगतो, मी खोटं बोलत नाही का. व्यक्ती म्हणून आमचा शत्रू नाही, पण विचाराला मात्र त्यांच्या 100% विरोध आहे. मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला की वाजविलाच म्हणून समजायचं. कायदा सुव्यवस्था न बिघडता हे राज्य शांत राहिलं पाहिजे, कारण त्यांच्या लक्षात आलंय म्हणून कळप तयार झालाय. मराठ्यांना आरक्षण मिळणार हे त्यांच्या लक्षात आलं. मराठे आरक्षणात गेले आणि त्यांना काही सुचाना. आता मग करायचं काय, तर जातीय दंगली घडण्यासारखे वक्तव्य करायचे आणि जातीय दंगली घडून आणायच्या आणि आपला राजकीय स्वार्थ, आपली पोळी त्यात भाजून घ्यायची, हा त्यांचा डाव आहे. ते म्हणतात या रोड्यात पाठा. त्यांनी तोंडानेच सांगितलंय लोकांचं खाल्ल्यावर काय होतं, लोकांचा तळतळाट किती बेकार असतो. आधी तुम्ही काय इकित होते सगळ्याला माहिती आहे. मुंबईत तुम्ही कोणत्या पाहुण्याकडे राहून जगलात हे बी सगळ्याला माहिती. तुमच्याकडे काहीच नव्हतं, एवढी प्रॉपर्टी कशातून आली हे सगळ्याला माहिती. महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा पैसा, महाराष्ट्रातल्या जनतेचा पैसा, कष्टाचा
महाराष्ट्र सदन सुद्धा वरबडून खाल्लं, महाराष्ट्रातला सगळा पैसा वरबडून खाल्ला, म्हणून तुम्हाला जेल भोगायला लागलं. त्यावेळेस मी म्हणलं तुम्ही बेसन भाकर खाल्ली, तर त्याच्या पुढचं सांगितलं ते म्हणले कांदा बाई भेटतोय, मग काय का वरबी. मराठा ओबीसीतच येणार, दुसरीकडे आम्ही आरक्षण घेणार नाही. आणि सामान्य ओबीसी बांधवांना हे आता कळून चुकलंय की मराठा ओबीसी आरक्षणात आहे. कायदा सांगतो ज्या जातीचे पुरावे सापडले ती जात ओबीसी आरक्षणात घेतली पाहिजे. आपल्या नेत्यांनी आता मराठ्यांना विरोध करू नये. आता आमचा 70 वर्षाचा झालेला लॉस हा बॅकलॉग सरकार कसा भरून काढणार, कारण आम्हाला आता तोही भरून पाहिजे. आमच्या जागा बळकवल्या नेमक्या कोली, आमच्या समाजानं आणि आमच्या लेकरांना असं काय पाप केलं की आरक्षण असताना हे तुम्ही आम्हाला दिलं नाही. दोघांना एसपी साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना एवढंच म्हणायचं होतं, ज्यांनी आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला आरक्षणाची मागणी केली म्हणून हाणलंय आणि बोर्ड फाडू नका म्हणून हाणलंय, त्यांना आम्हाला काहीच म्हणायचं नाही, फक्त आम्हाला त्याचं घर बघून यायचंय कसलंय. मी जर पै जर कणाकणा निघाला असतो तर 5 लाख पोरग मागा निघाला असतं. नुसतं धुळीनं तो घर उडून गेला असतं बा. आणि मराठ्यानं जर मनावर घेतलं ना, आयुष्यभर तुला गोलाला नाही लागून द्यायचे, तुला उसच तोडायला जावं लागत. छगन भुजबळ यांची इगतपुरीमध्ये जाहीर सभा पार पडली. मराठा आरक्षण या मुद्द्यावर त्यांनी आपलं मत मांडत जरांगे पाटलांवर निशाणा साधलाय. कुणाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या, आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, असं भुजबळ यावेळी म्हणाले. की एकदा आपण निवडून आलो की आपल्याला कुणी मत दिलं कुणी मत दिलं नाही, कोण कुठच्या समाजाचा आहे कोण कुठच्या धर्माचा आहे, कोण कुठच्या पक्षाचा आहे, तो आपला आहे दुसरा आहे, हे काहीही बघायचं नाही. त्याला फक्त विचारायचं तुझं काम काय आहे आणि ते काम प्रामाणिकरित्या पूर्ण करायचं. गेली कित्येक वर्ष हे सांगतो आहे की मराठा समाजाला आरक्षण द्या, पण कुणाच्या वाट्यातलं आरक्षण देऊ नका, वेगळं आरक्षण द्या. कारण ज्यांना ज्यांना आरक्षण मिळत आहे ते आरक्षण आधीच तुटपुंज आहे, लोकसंख्या अफाट आहे आणि अशामध्ये कुणालाच काही मिळत नाही. अशा वेळेला वेगळं वेगळं आरक्षण तुम्ही द्या. आपण बघतोय की भुजबळांची आज इगतपुरीमध्ये सभा पार पडलेली आहे आणि या सभेमध्ये पुन्हा एकदा त्यांनी मराठा आरक्षणाच्या भूमिकेला घेऊन आपलं म्हणणं जे ते स्पष्ट केलं, आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली. त्यांनी असं म्हटलंय की मराठा आरक्षणाला आमचा कोणत्याही प्रकारचा विरोध नाही, पण इतर वर्गाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिलं जावं. तुम्ही एका समाजाच्या बाजूनं कसं बोलता, असं देखील त्यांनी असा प्रश्न उपस्थित करत जरांगे पाटलांवरती नाव न घेता त्यांनी टीका केली. काल महाएल्गार सभा जी त्यांची पार पडली आणि महाएल्गार सभेमध्ये त्यांनी थेट टीका केली होती मनोज जरांगे पाटलांवरती. त्यानंतर आता मराठा समाज राज्यभरात आक्रमक झाल्याचं आपण बघतोय आणि आज पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील त्यांच्या सभेमध्ये भुजबळांच्या बाबत बोलताना दिसले. आतापर्यंत व्यक्ती म्हणून कायम आदर आहे आणि तो राहील, व्यक्ती म्हणून विरोध नाही, पण त्यांच्या विचारांना आमचा विरोध आहे, असं मनोज जरांगेंनी म्हटलेलं आहे. नाशिकमध्ये भुजबळांच्या समोर आंदोलन करण्यात येत आहे. आता या क्षणाला ही बातमी अशी समोर येते की छगन भुजबळ यांच्या समोर आणि आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीनं या ठिकाणी टायर झालेले पोलीस कर्मचारी या ठिकाणी आहेत, ते ही आग विझवत आहे. दादा साधारण किती जण होते, काही अंदाज होता?
आपण बघतोय पोलीस जे आहे आता या ठिकाणी ही टायर्स जाण्यात आलेले आहेत, त्याची आग जे आहे ते विझवण्याचं काम या ठिकाणी करताय. काही कार्यकर्ते अचानकपणे या ठिकाणी आले आणि त्यांनी अशा पद्धतीनं हे टायर जे आहे ते पेटवलेले होते आणि छगन भुजबळ यांच्या या सगळ्या दौऱ्याच्या निमित्तानं त्यांच्याकडनं विरोध जो आहे तो केला जात होता. छगन भुजबळांच्या विरोधासाठी म्हणून अशा पद्धतीचे टायर जे आहे ते जाण्यात आलेले आहे. ही थेट दृश्य बघतोय नाशिकच्या इगतपुरी तालुक्यामध्ये विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा जो आहे तो या ठिकाणी होता आणि हा उद्घाटन सोहळा केलेले कार्यकर्ते जे आहे ते या ठिकाणी होते. त्यांच्या हातामध्ये काही काळे कपडे होते आणि अशा पद्धतीने काळे कपडे घेऊन हे कार्यकर्ते जे आहे ते अशा पद्धतीनं या ठिकाणी आलेले होते. आपण ही दृश्य बघतोय नाशिकच्या इगतपुरी परिसरामधली आहे आणि एकूण जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने काळे कपडे जे आहे ते या कार्यकर्त्यांच्या हातामध्ये होते आणि अशा पद्धतीची ही सगळी मराठा कार्यकर्त्यांच्या आंदोलनाची दिशा होती आणि गनिमी काव्याने हे सगळे कार्यकर्ते अचानकपणे भुजबळांच्या ताफ्याला आडवे झाले. मात्र भुजबळांबरोबर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता. या महामार्गावर देखील मोठ्या प्रमाणात पोलिसांचा ठिकठिकाणी चौकात बंदोबस्त होता. मात्र पोलिसांचा बंदोबस्त एका बाजूला असताना कार्यकर्त्यांनी गनिमी कावा करून अशा पद्धतीने टायर जाळून भुजबळांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाशिकच्या इगतपुरी परिसरामध्ये अचानकपणे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी अशा पद्धतीची जाळपोळ जी आहे ती रस्त्यावरती केलेली आहे आणि छगन भुजबळ यांच्यावरचा जो विरोध आहे तो या ठिकाणी त्यांनी दाखवला आहे. काही गाड्या ज्या आहे त्या देखील आता या ठिकाणून जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. पोलीस कर्मचारी अधिकारी हा ताफा जो आहे तो आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय. अचानकपणे खरं तर ही जाळपोळ सुरू झाली आणि त्यानंतर काही पोलीस अधिकारी कर्मचारी जे आहे ते या संपूर्ण मार्गावरती रस्त्यावरती होते. मात्र अचानकपणे ही जाळपोळ ज्या वेळेला सुरू झाली त्यावेळेला पोलिसांनी या रस्त्यावर जाळलेले जे टायर आहे ते बाजूला केलेले आहे आणि आता जर आपण बघितलं तर या स्थानिक पोलिसांनी ही आग जी आहे ती विझवलेली आहे. की या भुजबळांची आज इगतपुरीमध्ये सभा होती आणि या सभेच्या मार्गामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी ते तिथे गेले होते तिथे काही मार्गामध्ये त्यांचा विरोध म्हणून काही आंदोलकांनी म्हणजे मराठा समाजाच्या आंदोलकांनी रस्त्यात टायर जाळले. त्यांचा ताफा अडवण्याचा देखील प्रयत्न या ठिकाणी झाला पण वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करत हे आंदोलन जे आहे ते थांबवलंय. रस्त्यात टायर पेटवण्यात आल्याचं आपण पाहतोय. पोलिसांनी ओढलं ना, किती टायर ओढलं. एक पोलीस होता, ते जळाल्यानंतर कोणी आलं. अहो माहिती नाही, आम्ही शेतात काम करत होतो. ही गाडी जवळ होती म्हणून आम्ही आलो, आमची गाडी जवळ होती म्हणून आम्ही पाहत आलो. कोणी जाळी ना, तुम्ही फक्त फिल्मी स्टाईल आपण बघतोय अशा पद्धतीने आक्रमक झालेले हे नागरिक आहे आणि हे नागरिकांनी अशा पद्धतीनं ही जी आग जी आहे ती विझवलेली आहे त्याची ही दृश्य आपण बघतोय. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यामध्ये हे कार्यकर्ते जे आहे त्यांनी ही अशा पद्धतीची जाळपोळ केलेली आहे. हा वाहनांचा भुजबळांच्या तापांमधल्या काही वाहनं जे अद्यापही ती मागे आहे. मात्र अचानकपणे ही सगळी जाळपोळ सुरू झाली. ठिकठिकाणी बंदोबस्त, जवळपास 1000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या सगळ्या परिसरामध्ये होता. मात्र अशा स्वरूपाचा बंदोबस्त असताना काही मराठा समाजाचे कार्यकर्ते आले आणि त्यांनी गनिमी काव्यानं अशा पद्धतीने रस्त्याच्या मधोमध टायर जाळून जे आहे ते भुजबळांचा निषेध केलेला आहे. भुजबळांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न मराठा समाजाच्या आंदोलकांनी कार्यकर्त्यांनी केलेला आहे. काही वेळापूर्वी छगन भुजबळ यांनी इगतपुरीमध्ये भाषण केलं आणि त्यानंतर छगन भुजबळ हा कार्यक्रम आटपून पुन्हा त्यांच्या घराच्या दिशेनं अर्थात नाशिकच्या दिशेनं जात असताना पुन्हा त्यांच्या ताफा जो आहे तो अडवण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावरती टायर टाकून हा रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे एकच गोंधळ या ठिकाणी उडालेला आहे. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यामध्ये हे सगळं आंदोलन जे आहे ते सुरू होतं आणि अचानकपणे अशा पद्धतीचं कार्यकर्ते जे आहे ते आक्रमक झाले आणि त्यांनी जाळपोळ केली, रस्त्यावर टायर झाले आणि भुजबळांना या परिसरामध्ये येऊ देऊ नका याला विरोध केला आणि त्यामुळे काहीसं तणावाचं वातावरण या परिसरामध्ये निर्माण झालं होतं. आणि याचबद्दल अधिक अपडेट आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहे. लक्ष्मणकडनं आपण जाणून घेऊयात की नेमकं कशा पद्धतीने काय घडलं. लक्ष्मण, भुजबळांना कालच्या भाषणानंतर आज विरोध होणार याच्याबद्दलचे अंदाज ठिकठिकाणी लावण्यात आलेले होते पण आज इगतपुरीत त्यांची सभा होती आणि रस्त्यात काही आंदोलकांनी त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. नेमकं काय घडलं?
विशाल, इगतपुरी तालुक्यामध्ये विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा छगन भुजबळांच्या उपस्थितीमध्ये होणार होता आणि त्या अनुषंगाने पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त होता. आपण ही दृश्यांमध्ये बघतोय, ही पोलिसांचीच वाहनं आहे. साधारणतः त्यांच्या घरापासून तर या कार्यक्रमस्थळाचं अंतर 20-22 किलोमीटरचं आहे आणि त्या अंतरावरती अशा पद्धतीनं पोलिसांचा एक मोठा बंदोबस्त ठिकठिकाणी लावण्यात आलेला होता. मात्र असा सगळा पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्त ठिकठिकाणी असताना आपण बघतोय दृश्यांमध्ये की काही कार्यकर्त्यांनी अचानकपणे या ठिकाणी टायर जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचीही देखील आपण दृश्य बघतोय. ही ज्यावेळेला टायर जाळण्यात आले त्यावेळेला या परिसरामधली शेती जी आहे त्याच्या परिसरामध्ये देखील आग भडकली. या ठिकाणी आपण जळालेले टायर देखील दृश्यांमध्ये बघतोय. कशा पद्धतीनं 5 ते 6 टायर जे आहेत ते या आंदोलकांनी जाळले आणि त्यानंतर गनिमिकावाने हे मराठा आंदोलक अचानक या ठिकाणी घुसले आणि त्यांनी ज्या चौकामध्ये पोलीस नाहीये, ज्या रस्त्यावरती पोलीस नाहीये अशा बरोबर त्या चौकात गाडीतून आणलेले टायर जे आहे ते रस्त्यावरती टाकले आणि भुजबळ येण्याच्या काही मिनिटं अगोदरच या रस्त्यावरती टायर जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांबरोबर जवळपास 150 ते 200 पोलिसांचा बंदोबस्त होता. जवळपास 25 ते 30 वाहनं त्या ठिकाणी होती आणि ही सगळी वाहनं या ठिकाणी असल्यामुळे पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत ही सगळी टायर जे आहे जाळलेले टायर जे आहे ते बाजूला केलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अचानकपणे हे टायर पेटवल्यामुळे आग देखील भडकली. आपण दृश्यांमध्ये बघतोय त्या कार्यकर्त्यांच्या हातात काही काळे कपडे देखील होते, ते देखील आपण दृश्यांमध्ये बघतोय. खाली ते आपल्याला काळे कपडे जे आहे ते पडलेले आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहे आणि एकूण जर आपण बघितलं तर या सगळ्यामुळे छगन भुजबळ यांना मोठ्या धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. तर मराठा समाजाच्या बांधवांनी, मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी भुजबळांच्या ताफ्यासमोर हे टायर जळून त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला, त्यांचा ताफा थांबवण्याचा प्रयत्न केला. छगन भुजबळ यांच्या विरोधात स्वराज्य संघटना आक्रमक झाली. भुजबळांच्या हस्ते आज नाशिक जिल्ह्यातील घोटीमध्ये विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. भुजबळांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला स्वराज्य संघटनेसह मराठा बांधवांनी विरोध केला. भुजबळांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी पोलीस बंदोबस्त बाजूला करून उद्घाटन करून दाखवावं असं आव्हान स्वराज्य संघटनेनं भुजबळांना दिलंय. राज्याचे मंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांना आमची विनंती आहे, आपण कृपया आज इगतपुरी तालुक्यात येणं टाळावं. 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा जो आपण प्रयत्न करताय तो थांबवावा आणि जर आपल्याला मराठ्यांना चॅलेंज करायचंच असेल तर पोलीस प्रशासनाला बाजूला करून आपण यावं, कारण की हे पोलीस प्रशासन देखील आमचे बंधू आहेत. आम्हाला कुठलंही गैरकृत्य आमच्या तालुक्यामध्ये होऊ द्यायचं नाहीये, कारण की मराठा कधीच चुकीचं कृत्य करत नाही, परंतु जसं तसं उत्तर देण्याची ताकद देखील मराठा समाज ठेवतो. मंत्री छगन भुजबळांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झालाय. सोलापुरात भुजबळांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. भुजबळांनी जरांगे पाटलांवर केलेल्या टीकेचा यावेळी निषेध करण्यात आला. धाराशिवमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून घोषणाबाजी करण्यात आली. जरांगे पाटलांचा एकेरी उल्लेख करून भुजबळांनी मराठा समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला. तर पंढरपुरात सकल मराठा समाज मंत्री भुजबळांविरोधात आक्रमक झाला. प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत पुतळ्याचं दहन करण्यात आलं. जाती जातीत द्वेष पसरवण्याचं काम करणाऱ्या भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली. मराठा समाजाबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या छगन भुजबळांविरोधात पैठण MIDCत रास्ता रोको करण्यात आला. मराठा समाजाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. जालन्यात 8 तालुक्यांमधील मराठ्यांची बैठक झाली. या बैठकीत भुजबळांनी जरांगेंवर केलेल्या टीकेचा निषेध करण्यात आला. भुजबळांना प्रत्युत्तर देण्यासाठी जालना शहरात मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं. सभेआधी शहरात रॅली काढण्यात येणार असून जालन्याची ही सभा राज्यभरात रोल मॉडेल म्हणून राबवली जाणार आहे. या बैठकीला 8ही तालुक्यांमधील मराठा समाज उपस्थित होता. भुजबळांना दंगल घडवायची आहे असा आरोप जरांगेंनी केलाय. मात्र जर भुजबळांना दंगल घडवायची असती तर ते 2 महिने गप्प बसले नसते असा टोला OBC नेते प्रकाश शेंडगेंनी लगावलाय. दंगल कोण घडवते ते राज्यातील जनता बघते असं प्रत्युत्तर शेंडगेंनी दिलं. जरांगेंच्या मागे ताकद असल्याशिवाय ते मोठे होऊ शकत नाहीत. काही दिवसांनंतर ते समोर येईल अशी प्रतिक्रिया शेंडगेंनी दिली. सामाजिक न्यायाच्या चळवळीतला सगळ्यात मोठी ऐतिहासिक सभा जी आहे ती काल झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये आता इथून पुढं सामाजिक न्याय जो आहे, सामाजिक न्याय या समाजाला, जो दलित समाज असेल, जो पीडित समाज आहे, याला आता सामाजिक न्याय नाही म्हणण्याची हिंमत जी आहे ते कुठल्याच सरकारमध्ये होणार नाही.
आता ही जी सभा जी आहे ही सभा तर फक्त झाकी आहे. अभी ओबीसी का एल्गार और बहुत कुछ बाकी है. आता ह्याच्यानंतर हिंगोलीची सभा जी आहे ती 26 नोव्हेंबरला होत आहे. सरकारला इशारा देणार की कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला जर धक्का लावायची हिंमत या सरकारने केली तर या महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल हा नक्कीच आहे. या सरकारला खाली खेचण्याची ताकद जी आहे ती या ओबीसी समाजामध्ये आहे. त्याची चुणूक जी आहे या महाराष्ट्रानं पाहिलेली आहे, सरकारनं पाहिलेली आहे आणि उभ्या देशानं सुद्धा पाहिलेली आहे. EWS आरक्षण जे आहे ते आता घटनेत दुरुस्ती करून मराठा समाजाला दिलेलं आहे. 10% EWS आहे आणि अन्याय झाला म्हणतात ते गरीब मराठ्यावर झालेला आहे. मग गरीब मराठ्यांसाठी आता आरक्षण आहे. 10%पैकी 8.5% आरक्षण आता मिळालेलं आहे. आणखीन तुम्हाला जास्त पाहिजे ना तुम्ही घ्या ना मागून, पण त्यासाठी तुम्ही आंदोलन करा. आता जी आंदोलन चाललेली आहेत मराठा समाजाची ती ओबीसीवर अन्याय करणारी आंदोलन आहेत आणि म्हणून ओबीसीचा विरोध आहे. तुम्ही सांगा ना उद्या आम्हाला घटना दुरुस्ती करून 50%चं आरक्षण जे आहे ते 65% करा. आम्ही तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढू. दंगली कुणी घडवल्या आतापर्यंत, कुणामुळे दंगल झालेली आहे, कशामुळे झालेले आहे, त्या दंगलीत कुणाची घरे पेटवलेली आहे, कुणाची हॉटेल जळलेली आहेत, हे सगळं उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. भुजबळ साहेबांना दंगल घडवायच्या भुजबळ साहेब शांत बसले नसते. त्यांनी फक्त आदेश द्यायची बाकी हे होते. अजून सुद्धा त्यांनी काल पण त्याच्या भाषणात सांगितले की शांततेनं उत्तर आपण देऊया, आक्रमकता कुणी दाखवायची नाही. जे काय आंदोलन आमची शांततेनं लोकशाहीच्या मार्गानं आमचे आंदोलन असतील. भुजबळ साहेब असं कुठलंही वक्तव्य जे केलेलं आहे. छत्रपती संभाजीराजेंनी राज्य मागासवर्गीय आयोगाची भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आयोगासोबत त्यांची ही भेट झाली आणि या भेटीत त्यांनी मराठा समाजाला कोर्टात टिकणारं आरक्षण कशा प्रकारे देता येईल यावर चर्चा केली. तसंच आयोगाचं कामकाज अधिक चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी सरकारनं त्यांना निधी आणि इतर साधन सामुग्री पुरवणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं. राज्य मागासवर्गीय आयोगाच्या ऑफिसला मी जाऊन भेट दिली. मी अपेक्षित होतो माझी मीटिंग तिथंच व्हावी, पण ते ऑफिस 1000 स्क्वेअर फीट सुद्धा नसेल. पण माझी सरकारला विनंती आहे की पहिल्यांदा तुम्हाला मागासवर्गीय आयोग हे स्वतंत्र असलं तरी तुम्ही पैसे दिल्याशिवाय हे मागासवर्गीय आयोग स्ट्रॉंग होऊ शकणार नाही. हे डिटेल्ड सगळी चर्चा त्यांच्या पुढे जे काही पत्र दिलं असेल ते अभ्यास करतील, त्याच्यावर ते चर्चा करतील आणि त्याच्यावर ते बोलतील. त्यांना फ्री हँड दिलेलं पूर्वीचं जे मागासवर्गीय आयोग होतं आणि आत्ताचं मागासवर्गीय आयोगमध्ये एक निश्चित फरक आहे की त्यांनी मला स्वतः बोलून दाखवलं की आम्हाला पूर्ण फ्री हँड दिलेलं आहे सगळा डाटा गोळा करण्याच्या दृष्टिकोनातून. आणि सरकारची जर त्यांना मदत लागली इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टिकोनातून तर आम्ही चांगल्या पद्धतीने हा सगळा डाटा सरकारच्या पुढे ठेवू शकतो. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. 29 सप्टेंबरच्या सर्वपक्षीय बैठकीत दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी प्रशासन कार्य करेल असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं. हिवाळी अधिवेशनात ओबीसींच्या प्रलंबित प्रश्नांवर सरकार चर्चा करेल असं आश्वासनही फडणवीसांनी दिल्याची माहिती तायवाडेंनी दिली. मराठा समाजाचा मागासलेपणाचा अभ्यास करण्याकरता नव्याने राज्य मागासवर्गीय आयोगाकडे हे प्रकरण वळतं केलेलं आहे. त्यासंबंधी आम्ही निवेदन केलं की हा अभ्यास करत असताना ज्या जातींचा ऑलरेडी ओबीसीमध्ये समावेश आहे त्या जातींचा त्याच्यामध्ये समावेश करू नये व त्यांचा पुन्हा नव्याने अभ्यास करण्यात येऊ नये असं आपण एक त्याला दुरुस्तीपत्रक राज्य मागासवर्गीय आयोगाला देण्यासंबंधी निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे. ते सुद्धा त्यांनी मान्य केलेलं. 8 तारखेला मराठा समाजांच्या प्रश्नावर चर्चा आहे. त्यासोबतच आमच्या ओबीसीचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्यावर सुद्धा 1 किंवा 2 दिवस चर्चा व्हावी हे निवेदन आम्ही त्यांना दिलं. त्यावर सुद्धा त्यांनी नक्की आम्ही ती चर्चा घडवून आणू अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे. – 29 सप्टेंबरला आम्हाला जे काही आश्वासन दिले होते त्याची पूर्तता होण्याकरता लवकरात लवकर पुन्हा एकदा प्रशासकीय पातळीवरची आणि माननीय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांसोबत एक चर्चा करून ते सर्व प्रश्न ज्याचे ज्याचे आश्वासन आम्हाला दिले होते ते निकाली काढण्यात यावे यावर चर्चा झाली आणि सरांनी जमलंच तर विधान
विधानसभाचं अधिवेशन नागपूरला सुरू होण्याच्या पूर्वी किंवा विधानसभेच्या अधिवेशनाच्या दरम्यान एक पुन्हा आमच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करून लवकरात लवकर ते प्रश्न निकाली काढण्याचं आश्वासन त्यांनी आज या ठिकाणी दिलं आहे. धनगर आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनत चालला असून बारामती पाठोपाठ इंदापूर सकल धनगर समाजाच्या वतीनं आज इंदापूर बंदची हाक देण्यात आली. याला व्यापारी वर्गाने आपली दुकानं बंद ठेवत उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला. याच सोबत पुणे सोलापूर महामार्गावर सरडेवारी टोल नाक्यावर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात येणार आहे. अहमदनगरच नव्हे तर राज्यात प्रत्येक तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. तर राज्यात प्रथमच अशा प्रकारे पुढाकार घेणारा अहमदनगर जिल्हा प्रथम आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी काही सामाजिक संघटनांनी केली होती आणि यावर अहमदनगरच्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आणि त्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात 12 तालुके आहेत आणि या प्रत्येक तालुक्यात एक पुतळा असे 12 तालुके असल्याचं महसूल आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आपलं महाराष्ट्राचं आणि आपलं सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक पूर्णाकृती पुतळा उभा करण्याचा आज आपण निर्णय केलेला आहे. म्हणजे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मला वाटतं ही पहिलीच इनिशिएटिव्ह राहील राज्यामध्ये अशा प्रकारे छत्रपती स्मारक उभा करण्यासाठी. म्हणून किमान 1 कोटी रुपये निधी प्रत्येक ठिकाणी द्यावा लागेल असं आपण त्याच्यामध्ये ठरवलं आहे. सर्वपक्षीय आमदारांची आता लंडनवारी होणार आहे. सुशासन आणि सार्वजनिक धोरणांचे आमदार धडे गिरवतील. 20 ते 25 नोव्हेंबर असा आमदारांचा लंडनचा दौरा असणार आहे. या दौऱ्यात भाजप, शिवसेना, उभाटा, काँग्रेस आणि सपाच्या आमदारांचा दौऱ्यात समावेश आहे. आमदारांमध्ये अमित साटम, रईस शेख, मिहीर कोटेचा, अंबादास दानवे, अमीन पटेल, सत्यजित तांबे, जयकुमार रावल, पंकज भोयर, जिशान सिद्दीकी, अमित झनक, असलम शेख, मंगेश चव्हाण यांचा समावेश आहे. UK इथल्या वेल्स ट्रिनिटी सेंट डेव्हिड विद्यापीठात सुशासन आणि सार्वजनिक धोरणाचा अभ्यास ते करतील. राजकारणातील एकमेकांचे प्रतिस्पर्धी एकत्रित सुशासनाचा अभ्यास ते करणार आहेत. पुढली बातमी अशी आहे की मुंबईकरांसाठी महाराष्ट्रासाठी लढत असताना गुन्हे दाखल झाले तर माझ्या आजोबांना बाळासाहेब ठाकरे यांना आनंदच झाला असता, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे. लोअर परेल पुलाचं काम एवढं लेट का झालं? कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट का केलं नाही? आम्ही लोकांसाठी रस्त्यावर उतरलो तर आमच्यावर गुन्हा दाखल करतात, असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. माझ्यावर काही गुन्हे दाखल केलेले आहेत, माझ्यासोबत माझ्या सहकार्यावर काही गुन्हे दाखल केलेले आहेत आणि हे गुन्हे कशासाठी आहेत तर मुंबईकरांसाठी लढण्यासाठी, मुंबईकरांच्या हक्कासाठी लढण्यासाठी. जो डिलाय रोड ज्याची साधारणपणे 100 ते 120 मीटरची एक लेन गेले 10 दिवस तयार असून बंद ठेवली होती का तर इकडच्या घटनाबाह्य खोके सरकारला उद्घाटन करायचा वेळ नाहीये. तेव्हा तिथे काही बॅरिकेड होते, ते बरोबर आम्ही बाजूला रोल बाय केले कारण ते बॅरिकेडला टायर्स होते. ते बाजूला ढकलल्यानंतर आम्ही चालत गेलो पुढे, फोटो काढले आणि रस्ता खुला झाला हे आम्ही सांगितलं. पण हा रस्ता डिलाय रोडचा ही दुसरी जी बाजू आहे ती साधारण 10-15 दिवसापासून तयार होती. रंगरंगोटी झालेली, लेन मार्किंग झालेले, लोड टेस्टिंगसाठी पण आम्ही थांबलो कारण बीएमसीचे काही टेस्टिंग पॅरामीटर्स असतात. हे सगळं झाल्यानंतर आता उद्घाटन कधी करायचं वेळ मिळत नाही म्हणून ही बीएमसी थांबली होती आणि आम्ही काल परवाकडे अभिमानाने उद्घाटन केलेलं आहे. काल माझ्यावर गुन्हे दाखल केलेत आज सकाळी, जी केस झालेली आहे. माझी ह्याला एकच साधी सोपी रिॲक्शन आहे की मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्रासाठी लढत असताना जर माझ्यावर असे गुन्हे दाखल होत असतील तर आज माझ्या आजोबांना अभिमान असता असे हे गुन्हे दाखल झालेले आहेत. कारण मुंबई आम्ही लुटू देणार नाही, महाराष्ट्र आम्ही झुकू देणार नाही. हे जे सरकार चाललंय आपल्याला माहिती आहे, बुलेट ट्रेनमधून येणारं जाणारं सरकार आहे. आणि यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.